Hello everyone. From today's we will start with the pharmaceutics 1 practicals. So in this practical we will just see the introduction to the pharmaceutics 1 laboratory. Okay, so this is our laboratory manual for the pharmaceutics 1. I have shared the PDF for the manual. That will be definitely useful for you. So we will start with the first experiment. Okay, so in pharmaceutics 1 theory we have seen or studied the 3 chapters. First one is the introduction to the different dosage form. In that we have seen the classification of dosage form. Also we have seen the definitions of the all types of dosage form, and we studied the Indian pharmacopoeia and the novel drug delivery systems. Under that again we have seen the different types of NDDS. The next chapter we have seen, that is pharmaceutical packaging. In that we studied the different materials used for the containers, their possible advantages, disadvantages, types of the glass and plastic. We've seen the types of containers. Also we've seen the material for closures, then the type of closures. Okay, then next chapter we studied the size separation. In that we studied the objective of size separation and the different machines or the equipments used for the size separation on the laboratory scale as well as on the industrial scale. So what we have seen in the theory, that we are actually performing in the practicals. जे काही आपण थेअरीमध्ये स्टडी केलं आहे ते आपल्याला ॲक्च्युअल प्रॅक्टिकल्समध्ये परफॉर्म करायचं आहे. जे काही डोसेज फॉर्म आपण बघितले, टॅबलेट असतील, सिरप आहेत, देन सोल्युशन्स, कॅप्सूल, ग्रॅन्युल्स, दॅट वी हॅव टू ॲक्च्युली प्रिपेअर इन द लॅबोरेटरी. जे काही डोसेज फॉर्म आपण बघितले ते सर्व आपल्याला लॅबोरेटरीमध्ये प्रॅक्टिकल्स करत असताना ते तयार करायचं. ओके, सो फॉर दॅट our first experiment is the introduction to the pharmaceutics 1 laboratory, that is industrial pharmacy. ॲक्च्युली डोसेज फॉर्म इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारे केले जातात किंवा ज्या काही अदर टेक्निक्स आहेत लाईक फिल्ट्रेशन, एक्स्ट्रॅक्शन, ओके, साईज सेपरेशन, साईज रिडक्शन, हाऊ दे आर ॲक्च्युली परफॉर्म इन द इंडस्ट्री, ते कशा प्रकारे इंडस्ट्रीमध्ये केले जातात ते आपण लॅब स्केलला प्रॅक्टिकल्समध्ये करून बघायचं आहे. सो in the first experiment we will see the introduction to the pharmaceutics 1 laboratory. ॲक्च्युली लॅबोरेटरी वर्क हे काय आहे किंवा त्यामध्ये काय काय आपल्याला परफॉर्म करायचं आहे ते आपण स्टडी करू. So first one is the laboratory experiments are expected to develop the intellectual skill, motor skill and the attitudes in the students. Okay, आपण थेअरीमध्ये तर पाहिलं आहे की डोसेज फॉर्म म्हणजे काय आहे किंवा त्यांचं डेफिनेशन्स काय आहेत, पण ते आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये परफॉर्म का करायचं आहे, ओके, किंवा प्रॅक्टिकल्स का केले जातात, टू डेव्हलप द इंटलेक्च्युअल स्किल. ओके, आपली बौद्धिक जे काही स्किल आहे किंवा बौद्धिक लेवलला ज्या काही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायच्या आहेत त्या आपल्याला जास्त अंडरस्टँडिंग होण्यासाठी आपण प्रॅक्टिकल्स करतो. अगेन टू डेव्हलप द मोटर स्किल, ॲक्च्युली परफॉर्म करत असताना जे काही स्किल आपल्याला लागत आहेत ते डेव्हलप करण्यासाठी आपण प्रॅक्टिकल्स करतो. सो विच आर द डिफरंट इंटेलेक्च्युअल स्किल वी हॅव टू डेव्हलप ड्युरिंग द प्रॅक्टिकल्स, दॅट आर रिक्वायरमेंट्स फॉर लेबलिंग. ओके, डोसेज फॉर्मवरती लेबलिंग कशा पद्धतीने केलं जातं, डिफरंट टाईपच्या डोसेज फॉर्मवरती डिफरंट टाईप्सचे लेबलिंग कंडिशन आपल्याला कशा पद्धतीने लिहायचे असतात. ओके, देन कन्सेप्ट ऑफ सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी म्हणजे काय, हाऊ टू एन्हान्स द सोल्युबिलिटी. एखादा ड्रग जर का सोल्युबल नसेल व्हेकलमध्ये तर ते सोल्युबिलाइज कसं करायचं किंवा त्याची सोल्युबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी डिफरंट टेक्निक्स कोणत्या आहेत किंवा त्याची थेअरी काय आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. देन रोल ऑफ डिस्ट्रीब्युटिव्ह एजंट. ओके, अगेन व्हॉट इज द रोल ऑफ सस्पेंडिंग एजंट, व्हॉट इज द रोल ऑफ इमल्सिफाईंग एजंट.
व्हॉट इज द रोल ऑफ थिकनिंग एजंट. ओके, तर हे सगळे जे काही आपण एक्सिपियन्स ॲड करतो तर त्यांचा रोल काय आहे ही आपल्याला थेअरी माहिती असली पाहिजे. Then what is the concept of size reduction, what is the concept of filtration, size separation, extraction, ह्या सगळ्या प्रोसेस, इव्हॅपोरेशन, ड्राईंग, डिस्टिलेशन, या सर्व प्रोसेसेस काय आहेत ह्याची आपल्याला थेअरी माहिती असली पाहिजे. देन नेक्स्ट वी हॅव टू डेव्हलप आवर मोटार स्किल. ओके, आपले जे काही स्किल्स आहेत ते आपल्याला डेव्हलप करायचे आहेत. सो विच आर द डिफरंट मोटार स्किल, दॅट इज मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम अँड द वेईंग. ओके, एखाद्या लिक्विडचा व्हॉल्यूम कसा मेजर करायचा किंवा ॲक्युरेट व्हॉल्यूम आपल्याला कशा पद्धतीने मेजर करावा लागतो, किंवा मेजरिंग ऑफ द वेट, एक्सिपियंट्स वे करत असताना ते ॲक्युरेटली कशा पद्धतीने वे करायचे किंवा त्याचे स्टँडर्ड प्रोसिजर काय आहे आपल्याला प्रॅक्टिकल्स केल्यामुळे काय होतं ते स्किल आपले डेव्हलप होतात. अगेन स्किल ऑफ फिल्ट्रेशन. ओके, फिल्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा स्किल आहे. सो हाऊ टू फिल्टर. Then skill for distillation, skill for extraction, okay, skill for molding, suppositories करत असताना किंवा डिफरंट कॉस्मेटिक प्रिपरेशन तयार करत असताना लाईक लिपस्टिक्स, वी हॅव टू प्रिपेअर देम इन मोल्ड्स. ओके, सो हाऊ द मोल्डिंग इज डन. देन हाऊ द डिफरंट evaluation टेस्ट फॉर टॅबलेट्स अँड कॅप्सूल्स आर डन, लाईक डिसइंटिग्रेशन टेस्ट, डिझॉल्युशन टेस्ट, फ्रायबिलिटी टेस्ट, देन हार्डनेस, थिकनेस, हाऊ दे आर मेजर्ड. ओके, तर ह्या सगळ्या ज्या काही कन्सेप्ट प्रोसिजर्स आहेत त्या आपल्याला ॲक्युरेटली करता आल्या पाहिजेत. त्यासाठी आपण काय करतो आहे ते स्किल डेव्हलप करण्यासाठी प्रॅक्टिकल्स करतो. ओके, सो प्रॅक्टिकल करत असताना आपल्याला ह्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतात आणि ॲक्च्युली त्या कशा पद्धतीने परफॉर्म करायच्या आहेत ते सुद्धा आपल्याला ॲक्युरेटली करू शकतं आणि ते स्किल्स आपले डेव्हलप होतात जे आपल्याला पुढे इंडस्ट्रीमध्ये वर्क करत असताना युजफुल आहेत. ओके, सो नेक्स्ट वन इज हाऊ वी विल बी ड्रेस और वेल ड्रेस बिफोर एंटरिंग द लॅबोरेटरी. आपण लॅबोरेटरीमध्ये एंटर करण्याच्या आधी आपला ड्रेस कशा पद्धतीचा असला पाहिजे. दॅट इज वी हॅव टू विअर द क्लीन ॲप्रन्स और द लॅबोरेटरी कोट्स. ओके, जे काही व्हाईट ॲप्रन घातले जातात ते आपल्याला लॅबोरेटरीमध्ये कंपल्सरी आहेत. देन व्हाईट हेड कवर इज नेसेसरी, आपल्याला हेड कॅप व्हाईट वेअर करावी लागते. देन फुल मास्क अँड ग्लोव्ज आर रिक्वायर्ड ड्युरिंग द हँडलिंग ऑफ टॉक्झिक अँड इरिटंट ड्रग्ज. ओके, जर का आपला ड्रग्स किंवा एक्सिपियंट हे इरिटंट आहेत, टॉक्झिक असतील तर ते हँडल करत असताना आपल्याला हँड ग्लोव्ज आणखीन फेस मास्क यूज करावं लागतं. अगेन in some cases we have to wear the safety goggles also. Okay, then next one is the dosage forms. Okay, we have already studied in the theory, that is dosage form is the blend of drug and excipients. Then next, which are the different types of dosage form, that are solid, semi solid, liquid and the gaseous. Again, solids are classified as unit and the bulk dosage form. So which are the unit dosage forms? That is tablet and capsule, because a single unit contains a single dose. The next one are the bulk solid dosage form, the powder, granules, these are the bulk dosage form because the multiple doses are packed in a single container. And we have to remove the required quantity of powder or granules from the bulk container. The next are the semi-solid, like ointments, creams, jellies, paste, suppositories. The next are the liquids. Liquids are again classified as monophasic and the biphasic. The solutions of the liquid dosage form, which appears as a single phase or the clear solution, they are known as monophasic, that is they contain a single phase, or the solutes and the drugs are dissolved in a given vehicle. The next are the biphasic dosage form which consists of two phases, like the suspension and the emulsion. Suspension contain two phases, that is one is a solid phase, another one is a liquid phase, and
When our drug is insoluble in a vehicle, then we go for the suspension, and when our drug is in liquid form and when it is immiscible to the vehicle, then we go for the emulsions. Then last one are the gaseous dosage form. So examples of gaseous dosage form are the aerosols and the inhalers. Okay, the next one is the balance. Okay, लॅबोरेटरीमध्ये डिफरंट वेईंग्स करण्यासाठी किंवा वेट मेजर करण्यासाठी आपण बॅलन्सचा यूज करतो. जनरली इलेक्ट्रॉनिक बॅलन्स आपण यूज करतो. सो हाऊ वी कॅन डिफाईन बॅलन्स? इट इज डिफाईन्ड ॲज अन इन्स्ट्रुमेंट फॉर determining the relative weights of substances, and it should be selected correctly for the specific task at hand, used skillfully, protected from the damage, and checked periodically. Okay, balance means these are the instrument used for determining the relative weights or to measure the weights. So which are the different types of balances are used? These are dispensing balance, analytical balance and the digital balance. Okay, 3 टाइपचे बॅलन्स आपण यूज करतो. ते आहेत डिस्पेन्सिंग बॅलन्स, analytical balance and the digital balance. So the dispensing balance has the least count of 0.1 gram. ओके, डिस्पेन्सिंग बॅलन्सवरती आपण कमीत कमी 0.1 ग्रामपर्यंत वेट मेजर करू शकतो. 0.1 ग्राम म्हणजेच काय? इट इज 100 mg. 100 मिलीग्रामपर्यंत आपण कमीत कमी वेट डिस्पेन्सिंग बॅलन्सवरती वे करू शकतो. सेकंड वन इज द ॲनालिटिकल बॅलन्स. सो ऑन ॲनालिटिकल बॅलन्स वी कॅन मेजर 0.002 ग्राम. ओके, कमीत कमी आपण तिथे 0.002 ग्रामपर्यंत वेईंग करू शकतो. 0.002 ग्राम मीन्स हाऊ मेनी? दिज आर द 2 mg. ओके, 2 mg पर्यंत सुद्धा आपण कमीत कमी वेट त्यावरती मेजर करू शकतो. लास्ट वन इज द डिजिटल बॅलन्स. सो डिजिटल बॅलन्स हॅज द लिस्ट काउंट ऑफ 0.001 ग्राम. 0.001 ग्राम मीन्स इट इज 1 mg. 1 mg पर्यंत आपण तिथे वेट मेजर करू शकतो. सो जनरली वी आर यूजिंग द डिस्पेन्सिंग बॅलन्सेस. ओके, अँड फॉर असेज अँड द डिफरंट अनालिसिस वी आर यूजिंग द ॲनालिटिकल बॅलन्सेस. द नेक्स्ट वन इज द वेइंग प्रोसिजर. ओके, व्हॉट इज द स्टँडर्ड प्रोसिजर टू वे द डिफरंट इन्ग्रेडियंट्स अँड द ड्रग? कशाही प्रकारे आपल्याला वेइंग करायचं नाही आहे, त्याची एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे की कशा पद्धतीने आपल्याला एक्सिपियंट्स आणि ड्रग वे करायचं आहे. तर ती प्रोसिजर म्हणजे काय आहे? फर्स्ट थिंग, अवॉइड द डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द ड्रग अँड एक्सिपियंट्स. ओके, जे काही ड्रग आहेत किंवा एक्सिपियंट्स आहेत त्यांना आपण डिरेक्टली हँडने टच करायचं नाही आहे. त्यासाठी आपल्याला स्पॅच्युला यूज करायचं आहे. ओके, इट इज अ स्पेशल टाईप ऑफ स्पून विच इज नोन ॲज स्पॅच्युला. सो वी आर यूजिंग दॅट स्पॅच्युला during weighing and it is compulsory. We are not taking the ingredients and the drug with the hands directly. Okay, so avoid the direct contact with the drug and excipients. Then weigh the solid drugs and excipients only on the butter paper using the spatula. जे काही सॉलिड पावडर्ड ड्रग किंवा एक्सिपियंट्स आहेत किंवा अदर सॉलिड हे आपण बटर पेपरवरतीच वे करायचे आहेत. बटर पेपर म्हणजे तुम्हाला माहिती असेल ट्रान्सपरंट की ज्यावरून आपण काय करतो. तुम्हाला सगळ्यांना बटर पेपर माहिती असतील. ओके, जे असे ट्रान्सपरंट टाईप थोडेसे असतात. तुम्हाला ॲक्च्युली मी दाखवू शकत नाही आहे इथे, तर तो बटर पेपरच आपल्याला इथे यूज करायचा आहे. So we have to cut that butter paper in at least 6 by 6 square inch. ओके, तर त्या शेपमध्ये आपल्याला बटर पेपर स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचा आहे. देन फोल्ड द एजेस ऑफ बटर पेपर टू अवॉइड द स्पिलेज. देन तो जो काही बटर पेपरचा स्क्वेअर आहे त्याचे 4ही कडा आपल्याला काय करायचे आहेत?
थोड्या थोड्या फोल्ड करायच्या आहेत, जेणेकरून जो काय आपण ड्रग वे केलेला आहे किंवा एक्सिमेंट्स वे केलेत ते आपले बाहेर येणार नाहीत. ओके. देन लिक्विड मेजरमेंट इज डन बाय यूजिंग द प्रॉपरली क्लीन ड्राईड पिपेट और मेजरिंग सिलेंडर. अगेन जे काही लिक्विड्स असतील, लिक्विड एक्सिपेंट्स असतील किंवा व्हेकल असेल, हे वेगळं करण्यासाठी आपल्याला मेजरिंग सिलेंडरचा यूज करायचा आहे किंवा पिपेट्स त्यासाठी आपण यूज करू शकतो. ओके. ॲज पर रिक्वायरमेंट जितका काही व्हॉल्यूम वे करायचा असेल त्याप्रमाणे 10 ml असेल, 50, 100 ml असेल तर त्या ठिकाणी आपण मेजरिंग सिलेंडर यूज करायचा. अगेन 0.1 ml असेल, 0.5 ml असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पिपेट यूज करावी लागते. सो अगेन हे पिपेटने सुद्धा आपण एखादं लिक्विड पिपेट आउट कसं करायचं आहे बाय युजिंग रबर बल्ब, हे सुद्धा स्किल आहे. ओके. तर तुम्ही ज्यावेळेला प्रॅक्टिकल्स कराल त्यावेळेला ते स्किल तुमचं ऑटोमॅटिकली डेव्हलप होत जातील. अगेन ॲक्युरेटली वेईंग कसं करायचं, दॅट इज जर का तुम्हाला 0.5 ग्राम वगैरे सांगितलं आहे, 50 mg सांगितलं आहे, तर ते ॲक्युरेटली कसं वे करायचं. ओके. बॅलन्स कशा प्रकारे हँडल करायचं आहे, हे सर्व स्किल तुम्हाला प्रॅक्टिकल केल्यानंतर डेव्हलप होत जातील. द नेक्स्ट वन इज द पॅकेजिंग. So packaging is an operation involved in preparing articles for transport, storage, display and the use. Okay, packaging का केलं जातं? To transport, to store a given product, to display and to make convenience for the use. Again, in all aspects, all pharmaceutical packaging, it must be borne in mind that it is necessary to combine commercial sale appeal with the appropriate professional restraint. ओके. कस्टमरचा प्रोडक्टकडे अट्रॅक्टिव्हनेस इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला डिफरंट टाईपचे अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग करणं गरजेचं असतं. The next one are the containers, which are the different containers are used for the packaging. So what is meant by container? It is a device that holds the drug and it may or may not be direct contact with the pharmaceutical preparation. Okay. To hold our product we are using, or to store our product we are using the different types of containers, and containers may be in direct contact or in indirect contact with the product, that is primary packaging, secondary packaging and the tertiary packaging. Then different types of containers are well closed containers, then single dose container in which a single dose of drug is packed, then multi dose container in which the bulk doses are or multiple doses are packed, then light resistant, that is amber color glass bottles or the different colored bottles or the amber color plastic bottles which protects our drug or the product from the direct effect of sunlight. Then tightly closed containers and the aerosol containers. So all these containers we have studied in the theory also. The next one is the storage. Okay, which are the different storage conditions are required for the different types of products. एखाद्या प्रोडक्टनुसार त्याला जे काही सुटेबल स्टोरेज कंडिशन असतील त्या ठिकाणीच आपल्याला तो प्रोडक्ट स्टोअर करावा लागतो अप टू इट्स शेल्फ लाईफ. ओके. त्याचं एक्सपायरी डेट येईपर्यंत आपल्याला तो प्रोडक्ट ठराविक एका सुटेबल असणाऱ्या स्टोरेज कंडिशनमध्ये, टेम्परेचर कंडिशनमध्येच स्टोअर करावा लागतो. सो टू एन्श्युअर द स्टॅबिलिटी ऑफ द फार्मास्युटिकल प्रिपरेशन फॉर द पिरियड ऑफ इट्स इंटेंडेड शेल्फ लाईफ, the product must be stored under proper storage condition. ओके. आपला प्रोडक्ट स्टेबल राहावा किंवा त्याच्यामध्ये काही फिजिको केमिकल चेंजेस होऊ नयेत यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्याला ठराविक एका स्टोरेज कंडिशनला किंवा ठराविक अशा एन्व्हायरमेंटमध्येच तो स्टोअर करावा लागतो. देन द लेबलिंग ऑफ ईच प्रोडक्ट इन्क्लूड्स द डिझायर्ड कंडिशन्स ऑफ द स्टोरेज. सो एखादा प्रोडक्ट कोणत्या कंडिशनला आपल्याला स्टोअर करायचं आहे ते लेबलवरती मेन्शन केलेलं असतं. ओके. स्टोअर इन कूल प्लेस, प्रोटेक्ट फ्रॉम द डायरेक्ट सनलाईट,
अशा पद्धतीचे डिफरंट स्टोरेज कंडिशन्स आपल्याला लेबलवरती मेन्शन करावे लागतात. सो विच आर दॅट स्टोरेज कंडिशन? फर्स्ट वन इज द कोल्ड कंडिशन. ओके, एखाद्या प्रोडक्टवरती जर का लिहिलेलं असेल स्टोअर इन द कोल्ड कंडिशन, तर कोल्ड म्हणजे काय किंवा आपल्याला किती टेम्परेचरला त्याला स्टोअर करायचं आहे? दॅट इज एनी टेम्परेचर नॉट एक्सिडिंग द 8 डिग्री सेल्सिअस and usually between the 2 degree Celsius and the 8 degree Celsius. ओके, कोल्ड कंडिशन म्हणजे काय? 2 ते 8 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला आपल्याला तो प्रोडक्ट स्टोअर करायचा आहे. Then next one is the cool condition. Okay, that is any temperature between 8 degree and the 25 degree Celsius. कूल कंडिशनला स्टोअर करायचं म्हणजे कुठे? 8 डिग्री ते 25 डिग्री सेल्सिअस ह्या टेम्परेचरमध्ये आपल्याला तो प्रोडक्ट स्टोअर करायचा आहे. देन ॲम्बियंट और द रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर और द ॲम्बियंट टेम्परेचर मीन्स व्हॉट? टेम्परेचर इन द प्रिवेलिंग इन अ वर्किंग एरिया. जो काही आपला वर्किंग एरिया आहे नॉर्मल, तिथलं जे काही टेम्परेचर आहे नॉर्मल, दॅट इज 27-28 डिग्री और इट मे एक्सीड अप टू द 29 डिग्री ऑल्सो. सो जे काही रूम टेम्परेचर असेल त्या आपण टेम्परेचरला तो प्रोडक्ट स्टोअर करू शकतो. द नेक्स्ट वन इज द वॉर्म कंडिशन. एनी टेम्परेचर बिटवीन 30 डिग्री सेल्सिअस अँड द 40 डिग्री सेल्सिअस. 30 ते 40 डिग्री सेल्सिअसला आपल्याला तो प्रोडक्ट स्टोअर करावा लागतो. द नेक्स्ट वन इज अ प्रोटेक्शन फ्रॉम फ्रीजिंग. ओके, डू नॉट फ्रीज द प्रोडक्ट असंही त्याच्यावरती कधी कधी लिहिलेलं असतं. So do not freeze or protection from freezing means where in addition to the risk of breakage of the container, freezing subject a product to loss of strength or potency or destructive alteration of the dosage form, and the container label bears an appropriate instruction to protect the product from freezing, and the examples are the cream and emulsion. जर का तुम्ही ठराविक एखादा क्रीम किंवा इमल्शनवरती पाहिलं तर लिहिलेलं असतं डू नॉट फ्रीज द प्रोडक्ट. ओके, म्हणजेच काय? तो प्रोडक्ट आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायचा नाही आहे. अदरवाईज काय होऊ शकतं? देर आर चान्सेस ऑफ ब्रेकेज ऑफ द कंटेनर. ओके, कदाचित कंटेनर्स ब्रेक होऊ शकतात किंवा तो प्रोडक्टमध्ये आपल्याला साईज सेपरेशन होऊ शकतं. इमल्शन. ओके, इमल्शन इज अ बायफेजिक डोसेज फॉर्म. जर का आपण तो फ्रीज केला तर त्या ठिकाणी आपल्याला साईज सेपरेशन होण्याचे चान्सेस असतात. सो दीज आर द डिफरंट स्टोरेज कंडिशन्स. तुमच्या घरी जर का काही मेडिसिन असतील, सिरप आहे किंवा अदर कोणतेही, तर त्यावरती स्टोरेज कंडिशन मेन्शन केलेली असते. सो तुम्ही ते रीड करा, त्यावरून तुम्हाला आणखीन कन्सेप्ट जास्त क्लिअर होतील. ओके, सो दीज आर द डिफरंट स्टोरेज कंडिशन्स. तर यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल तर का प्रोडक्टवरती लिहिलं आहे की स्टोअर इन अ कोल्ड कंडिशन. कोल्ड म्हणजे काय? तर आपल्याला तो प्रोडक्ट 2 ते 8 डिग्रीमध्ये स्टोअर करायचा आहे. कूल कंडिशन म्हणजे काय? 8 डिग्री टू 25 डिग्री सेल्सिअसपर्यंत तो आपण प्रोडक्ट स्टोअर करू शकतो. देन रूम टेम्परेचर म्हणजे काय? नॉर्मल. जे काही आपलं रूम टेम्परेचर आहे त्या ठिकाणी आपण तो कुठेही स्टोअर करू शकतो. ओके, फक्त तो आपल्याला डिरेक्टली सनलाईटमध्ये ठेवायचा नाही आहे. जस्ट आपण कबर्डमध्ये किंवा नॉर्मल रूम टेम्परेचरला तो स्टोअर करू शकतो. देन वॉर्म मीन्स 30 डिग्री टू 40 डिग्री सेल्सिअसला आपल्याला तो स्टोअर करायचा आहे. आणि प्रोटेक्शन फ्रॉम फ्रीजिंग म्हणजे काय? आपल्याला तो फ्रीजमध्ये ठेवायचा नाही आहे. द नेक्स्ट वन इज द शेल्फ लाईफ और द एक्सपायरेशन डेटिंग पिरियड. प्रोडक्टची एक्सपायरी डेट म्हणजे काय असतं किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? इट इज अ शेल्फ लाईफ. So what is that expiry period or what is the shelf life? The time interval that a drug product is expected to remain in the approved shelf life specification provided that it is stored under the conditions defined on the label in the proposed container and the closure. So shelf life is mainly defined as time required for 10% of the drug to be inactive and the patient will not get the prescribed or the required dose of the active drug. So what is meant by shelf life?
शेल्फ लाईफ इज मेनली डिफाईन ॲज टाईम रिक्वायर्ड फॉर 10% ऑफ द ड्रग टू बी इनॅक्टिव्ह. जो काही आपला डोस आपण त्या प्रोडक्टमध्ये ॲड केलेला आहे ड्रगचा, त्या डोसपैकी 10% ड्रग इनॅक्टिव्ह होण्यासाठी जो काही वेळ लागतो आहे त्याला आपण काय म्हणतो, इट इज अ शेल्फ लाईफ. अँड बियॉन्ड दॅट पिरियड वी कॅन नॉट यूज दॅट प्रोडक्ट बिकॉज द प्रोडक्ट हॅज लूज देअर पोटेन्सी, सो वी विल नॉट गेट द रिक्वायर्ड और द प्रिस्क्राइब्ड डोस ऑफ दॅट ड्रग. एखादा प्रोडक्ट तयार केल्यानंतर त्या प्रोडक्टमधलं 10% ड्रग की जो आपला ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे, तो 10% ड्रग इनॅक्टिव्ह होण्यासाठी जो काही पिरियड लागतो त्याला आपण काय म्हणतो, इट इज अ एक्सपायरी पिरियड. फॉर एक्झाम्पल, एखाद्या प्रोडक्टचा एक्सपायरी डेट ही 1 वर्ष असते, काहींची 2 वर्ष असते, काहींची 3 वर्षांपर्यंतसुद्धा असू शकते. काही प्रोडक्ट आपल्याला 6 महिन्यांची सुद्धा एक्सपायरी पिरियड दाखवतात. सो म्हणजेच काय की 6 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्ये त्यातलं 10% ड्रग हे इनॅक्टिव्ह झालेलं असतं. त्यामुळे एक्सपायरी पिरियड नंतर जर का तो प्रोडक्ट आपण यूज केला तर आपल्याला हवा असलेला डोस त्यातून मिळत नाही. ओके, सो जर का डोस कमी मिळाला तर काय होणार, अगेन आपल्याला डिझायर्ड ॲक्शन किंवा डिझायर्ड जो काही इफेक्ट त्याचा हवा आहे तो मिळत नाही किंवा कमी मिळतो. अदरवाईज त्याच्यामध्ये काही फिजिकोकेमिकल चेंजेससुद्धा होऊ शकतात प्रोडक्टमध्ये, स्टोरेज कंडिशन जर का चेंज झाली किंवा अदर गोष्टींमुळे. सो त्या एक्सपायरी पिरियड, विदिन दॅट एक्सपायरी पिरियडच आपल्याला तो प्रोडक्ट यूज करायचा असतो आणि त्या पिरियडमध्ये तो प्रोडक्ट हा काय असतो, स्टेबल असतो किंवा गरजे इतकं जो काही डोस आपण ॲड केलेला आहे तो कंप्लीट डोस आपल्याला मिळू शकतो. बियॉन्ड दॅट पिरियड काय आपल्याला डोस हवा तितका मिळत नाही किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेससुद्धा झालेले असू शकतात. सो दॅट इज नोन ॲज एक्सपायरी पिरियड. The next one is the current good manufacturing practices, that is CGMP. The CGMP are the requirements that drugs and the method used in all the facilities or the controls in their manufacture, processing, packaging or the holding conform with those practices that will assure that such drugs meet the requirements of the Act as to safety and have the identity, strength, quality and the purity characteristic that they purport or are represented to possess. If they do not, they are adulterated. Current good manufacturing practices means what? Which are the standard guidelines we have to follow while doing the practicals. त्याला आपण काय म्हणतो, that are the current good manufacturing practices. जो काही गिवन प्रोडक्ट आपण प्रिपेअर करतो आहे त्याची आयडेंटिटी, स्ट्रेंथ किंवा क्वालिटी, त्याची प्युरिटी मेंटेन करण्यासाठी आपल्याला ज्या काही स्टँडर्ड प्रोसिजर्स ऑपरेट कराव्या लागतात किंवा फॉलो कराव्या लागतात त्याला आपण काय म्हणतो, करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. मग ते मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा त्याचं प्रोसेसिंग असेल, पॅकेजिंग असेल, तो प्रोडक्ट हँडल करत असताना ज्या काही स्टँडर्ड प्रोसिजर्स आहेत, लाईक वी हॅव टू विअर द हँड ग्लोव्ज or the face mask while weighing or handling the irritant drugs. We have to wear the safety goggles, we have to wear the cap and aprons. Okay, so ह्या ज्या काही स्टँडर्ड प्रोसिजर्स आहेत, प्रोसेसिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग करत असताना, वेइंग करत असताना, पॅकेजिंग, फिलिंग करत असताना, लेबलिंग करत असताना, त्या सर्व स्टँडर्ड प्रोसिजर्स आपण फॉलो करायच्या आहेत जेणेकरून आपल्या प्रोडक्टची सेफ्टी, प्युरिटी आणि स्टॅबिलिटी मेंटेन केली जाईल. ओके, दॅट आर नोन ॲज करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. सो तुम्ही इथे काही डायग्रॅम बघू शकता. बॅलन्स फर्स्ट आहे डिस्पेन्सिंग बॅलन्स. ओके, अशा प्रकारचा बॅलन्स आहे की ज्याच्यावरती आपल्याला वेइंग करायचं असतं. सो वी कॅन वे अप टू 0.1 to 100 ग्राम. ओके, 100 mg पासून आपण 100 ग्रामपर्यंत वेइंग करू शकतो डिस्पेन्सिंग बॅलन्सवरती. देन नेक्स्ट आहे बल्ब पिपेट. ओके, पिपेट तुम्ही सर्वांनी
अप टू 12th पिपेट हँडल केली यूज केलेली आहे. ओके, व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी. सो पिपेट्स आर अगेन अवेलेबल इन द डिफरंट व्हॉल्यूम्स फ्रॉम 1 ml to the 100 ml. The next are the double pan balance on which we can weigh from 1 gram to the 5000 gram, that is up to 5 kg पर्यंत आपण weigh करू शकतो. The next आहे electronic balance. Generally in labs we are using the electronic balance on which we can weigh from 1 mg to the 200 grams. The next आहे ते ऑटोक्लेव आहे की जो स्टरलायझेशन दॅट इज निर्जंतुकीकरण करण्यासाठी यूज केला जातो. ओके, सो ऑटोक्लेव संदर्भात आपण त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग प्रिन्सिपल हे स्टरलायझेशन ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. देन नेक्स्ट आहे मॉर्टर पेस्टल. ओके, ड्रगचं साईड रिडक्शन करण्यासाठी म्हणा, मिक्सिंग करण्यासाठी असेल, आपल्याला मॉर्टर पेस्टल यूज करावा लागतो. So mortar pestles are made up from the either porcelain or from the glass. Okay, so this is the first experiment in which we studied why the laboratory experiments are done. Then what is the dressing while entering or doing the practicals, then classification of dosage forms, then which are the different types of balances are used, what is the standard weighing procedure for liquids and solids, then what is packaging, then different types of containers, which are the different storage conditions, then what is expiry period or the shelf life, and what is meant by current good manufacturing practices. So this is our first experiment. Again there is some exercise for you. Okay, so actually we cannot explain all the instruments by online. So when the actual practicals will start, I will definitely explain you which are the different parts or which are the different instruments and how they are handled. Okay, and also you have to handle all that instruments in the lab. So त्यावेळेला तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील. वेइंग कशा पद्धतीने करायचं आहे किंवा पिपेटमधून व्हॉल्यूम कशा प्रकारे मेजर करायचं आहे, मॉर्टर पेस्टल कशा पद्धतीने हँडल करायचं आहे, हे सर्व इन्स्ट्रुमेंट तुम्हाला यूज केल्यानंतर सर्व स्किल्स तुमचे डेव्हलप होतील त्यातून. सो जे काही मॅक्झिमम एक्सप्लेन करता येईल ऑनलाईन पद्धतीने ते केलं आहे तुम्हाला. So in detail we will see in the actual laboratory work. And the next experiment is to understand the concept of labeling. Okay, how to label a given product. एखाद्या प्रोडक्टवरती लेबल कशा पद्धतीने केलं जातं. That we will discuss in the next experiment. Okay, then thank you for your attention. Okay, thank you. For any query you can ask me at any time. Okay, thank you.